हरे राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा
विठ्ठली आवडी मनी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी माधव बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल सर्व सुखाचे आधार सुखाचे आधार सर्व सुखाचे बाप रघुमारी विवर बाप रघुमारी विवर बाप रघुमारी विवर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बाबा रघुमारी विवर बाबा रघुमारी विवर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम लडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची मजवरी कृपा हाती आला अंकन मोती नाकाला अंकन मोती नाकाला अंकन मोती नाकाला हाती आला अंकन मोती नाकाला अंकन मोती नाकाला
शिक्का केला 84चा केला रोजगारीला 84चा शिक्का केला 84चा शिक्का केला 84चा शिक्का केला लाड केले कमी संतांची मजवरी भावभूतांची कृपा बहुताने मजवरी कृपा बहुता मजवरी कृपा मजवरी कृपा बहुतांची तुका तुकी उतरला उतरला तुकी उतरला उतरला तुकी उतरला सहानकेचा कौल दिला सहानकेचा कौल दिला सहानकेचा कौल दिला उतरला सहानकेचा कौल दिला सहानकेचा कौल दिला सहानकेचा कौल दिला लाड केले कमी संताचे लाड केले कमी संताचे लडकीले कवी संताचे मजवरी कृपा बहुताचे कृपा बहुताचे मजवरी कृपा बहुताचे मजवरी कृपा बहुताचे मजवरी कृपा बहुताचे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गोबार घुमार गोबार घुमार गोबार घुमाई जय गोबार घुमार गोबार घुमार गोबार घुमार गोबार घुमार जय गोबार घुमार गोबार घुमार मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी लेक लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संता लाडकी लेक मी संताची लाडकी लेक मी संताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा मजवरी कृपा बहुताची
कृपा बहुतांदेरा शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज लाडकिले कमी संतांची लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची आखाई चुडा हाती आला अंकन मोती नाकाला लाडकिले कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची बोध मुराळी शृंगारीला
84चा शिक्का केला. लाडकी कमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. तुका तुके उतरला सहानकेचा कौल दिला. लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. पांडुरंगा करो प्रधान पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षर मनाख्येय आनंदम मजवेयम श्रीमन्युवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतम महाश्रीत. लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची. वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्वाचा अतिशय प्रासादिक भगवान श्री परमात्म्याशी आपला अनन्यतेचा संबंध प्रगट करणारा, देवाशी आपलं नातं प्रगट करणारा, देवाशी अनन्यता सांगणारा एक रूपकात्मक अभंग आजच्या कीर्तनाच्या सेवेकरिता घेतलेला आहे. ज्या पवित्र धर्म मंडपामध्ये आपण उपस्थित आहोत, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज सामाजिक संस्था, जुईनगर, नवी मुंबई व समस्त जुईनगर रविवारशी पंचक्रोशीतील वारकरी आयोजित भव्य दिव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन उत्सव गेले 13 वर्ष पूर्ण करून हा उत्सव 14व्या वर्षी संपन्न होतोय. खरं म्हणजे धन्यवाद दिले पाहिजे. एवढ्या सगळ्या धकाधकीच्या मुंबईच्या जीवनात तुम्ही लोक 14 वर्ष अखंडपणे सप्ताह करतायत. तुमच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. मला माहित आहे कुणालाच वेळ नाहीये. पहाटे 4 पासून तर रात्री 12 पर्यंत मुंबईत कुणालाच वेळ नाही. ज्याला वेळ असेल तो मुंबईतला नाही. एवढ्या धावत्या जीवनात सुद्धा वारकरी संप्रदायाचं प्राबल्य, वारकरी संप्रदायाची साधना जितकी उत्कृष्ट पद्धतीने मुंबईमध्ये होते तिकडे कुठेच नाही असं नेहमी जाणवतं. त्यातल्या त्यात सांगायला काहीच हरकत नाही, जुईनगर परिसर म्हणजे जुन्नर आणि आंबेगाव परिसर आहे असं मला वाटतं. आणि मग जुई आपला अर्थात जुन्नर आणि आंबेगाव हे 2 तालुके पुणे जिल्ह्यातले असे तालुके आहेत की महाराष्ट्राच्या पटलावर पूज्य डेरे बाबांनी उंचीचा परमार्थ नेऊन ठेवला आणि त्यांनी जो परमार्थ रोवला तो आजही महाराष्ट्रात विभागून चालू आहे. ही ते महाराजांची खरी पुण्य आहे. म्हणून आपण सगळी मंडळी जाणकार आहात. या सप्ताहाचे शुभ प्रेरक ज्यांचं मोठं योगदान या उत्सवाला असतं, श्री रंगनाथ कारभारी आवटी, माजी नगरसेवक जुईनगर, नवी मुंबई नगरपालिका. या उत्सवाचे अध्यक्ष आमचे अत्यंत बंधुवत ज्यांचं प्रेम आहे आणि अत्यंत सात्विक व्यक्तिमत्व आहे, हरिभक्तीपारायण जालिंदर मौली आवटी. आधी करून त्यांच्याबरोबर काम करणारी सगळी कमिटी, सगळी सप्ताह मंडळ, वारकरी मंडळ
नावं कुणाकुणाची घ्यायचा हा प्रश्न आहे. समोर बसलेली सुद्धा खूप महत्वाची आणि माझ्या जीवनातली अत्यंत जीवलग मंडळी आहे. गाण्याच्या साथी करता असणारी ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी, पखवाजाच्या साथी करता असलेली पखवाज वादक मंडळी, सुंदर अशी टाळकरी मंडळी, सोबदार विनेकरी, साऊंड सिस्टीम आधी करून वारकरी, गावकरी, टाळकरी, माळकरी आणि बहुसंख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि तुमच्याच कृपेने, श्रोते या नात्याने तुम्ही थोडीशी कृपा जर केली तर मला दिलेल्या वेळेमध्ये या अभंगाची थोडीशी सेवा आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी समजाच्या, वारकरी समजाच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, हे पायावरी या वारकरी नादाच्या, वारकरी नादाच्या, या वारकरी नादाच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी नादाच्या, या वारकरी नादाच्या, या वारकरी नादाच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, लाडकी लेकमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. अभंग पाठातला आहे. बहुतांशी श्रोत्यांचा पाठी असेल कदाचित. श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांची ही भक्तिशास्त्रातली प्रेमाची आणि अनन्यतेची भूमिका आहे. महाराज एका कुमारिकेचं रूपक करत आहेत. स्वतः जगद्गुरु तुकोबाराय एका कुमारिकेच्या भूमिकेत जात आहेत आणि त्या कुमारिकेच्या भूमिकेतून आपलं स्वतःचं नातं, आपला स्वतःचा अधिकार आपल्या समोर प्रगट करत. खरं म्हणजे प्रत्येकाने गोपिकेच्या भूमिकेत गेल्याशिवाय भक्ती रसाचा आनंद चाखता येत नाही. मग ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, आधी करून संत, त्याहीपेक्षा आतमध्ये गेलं तर मग ते हृदय द्रवीभूत होतं आणि ती श्रीची, ती गोपिकेची, ती भक्तीची भूमिका प्रगट होत असते. एक दोन भाव सांगतो. या विश्वामध्ये दोन तत्व आहेत. एक जड तत्व आहे आणि दुसरं चेतन तत्व आहे. म्हणजे त्यालाच आपण जीवतत्व म्हणतो. म्हणजे या विश्वामध्ये एक अशी वस्तू आहे जी चेतन स्वरूपात आहे, जिला चेतना आहे, आणि एक अशी वस्तू आहे जी जड स्वरूपात आहे, तिला चेतना नाही. म्हणजे एक जड आहे आणि दुसरं चेतन आहे. आता त्या चेतनमध्ये आपण अजून थोडस जवळ आपल्या सोयीने करून एक मानवी जीव आहे असं म्हणू, आणि एक जड आहे. जर आपण एका जडाकडे नजर टाकू आणि मानवी जीवनाकडे नजर टाकू, आपल्या पहिल्यांदा असं लक्षात येतं, काही गोष्टी सारख्या आहेत आणि काही गोष्टी विषम आहेत. कोणामध्ये? जडात आणि जीवात. जीव म्हणत असताना तुम्ही मानवी जीव समजून घ्या, बाकी जीवांच्या नादी लागू नका, कारण त्यांना हे काहीच नाही. आता एक जड तत्व आहे, दुसरं जीव तत्व आहे. पहिलं जे मला सारखं दिसलं, जे मला जीवातही दिसलं,
आणि जडातही दिसलं, मला असं वाटतं ते म्हणजे ईश्वरी तत्व आहे. ईश्वरी तत्वाची व्याप्ती इतकी व्यापक आहे की ते ईश्वरी तत्व नुसतं जीवातच आहे असं म्हणून चालणार नाही, तर ते ईश्वरी तत्व जडात सुद्धा आहे. एखादा माणूस आक्षेप घेईल, जडात देव असणं कुठे शक्य आहे का? मला सांगा, जडात जर देव नसता तर खांबातून प्रगट झालाच नसता. ज्या अर्थी जड खांबातून तो प्रगट होऊ शकतो, याचा अर्थ तो जडात आहे. अडचण एवढीच आहे, तो जडात आहे, त्याला प्रगट व्हायचंय, पण प्रगट करणारा प्रल्हाद त्याला आता भेटत नाही. त्याची इच्छा आहे प्रगट व्हायची, पण अभाव प्रल्हादाचा आहे. त्याला नैवेद्य खायचंच आहे, पण त्याला नामदेव भेटत नाहीये. त्याला कीर्तनात नाचायचंच आहे, पण त्याला नामदेव भेटत नाहीये. त्याला भजन करायचंच आहे, पण त्याला तुकोबाराय भेटत नाही. पण याचा अर्थ असा नाही म्हणायचा की तो त्या काळात जडात होता आणि 21व्या शतकात नाही, असं म्हणूनच चालणार नाही. विठ्ठल जळे स्थळे भरला, ढाव नाही उरला, ढाव नाही उरला, आजीव्या जोडे वाहिला, आजीव्या जोडे विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल जडी जडी भरला, सीता धाव नाही उरला, आजीव्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलजी विठ्ठल. विठ्ठल जडी जडी भरला, सीता धाव नाही उरला, आजीव्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलजी विठ्ठल. मला फक्त त्याची व्याप्ती, मला हे प्रमाणे घ्यायचं नाहीये, मला पुढे अजून जायचंय. तो व्यापक आहे, जळी स्थळी आहे, एवढं फक्त म्हणा. अगदी काष्टी पाषाणी म्हणा, जनी वनी, अजून जवळ येऊन सर्वांच्या हृदय देशी मी अमुकायशी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी, सर्व घटी राम देहा देई, 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 सर्व घटी राम देहा देई. सूर्यप्रकाश हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, सूर्यप्रकाश हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. अगदी जवळ येऊन ठेवलो आपण माऊलीच्या हरिपाठापर्यंत. माझा हाही विषय नाही, मला थोडस अजून पुढे जायचंय. तो व्यापक दृष्टीने जीवात आहे, तो जडातही आहे. मात्र आता मला हा मुद्दा बोलायचा, तो जडातही असला आणि जीवात जरी असला, चिद रूपाने तो व्यापक असला,
तरी चिदाभास जडाच्या ठिकाणी नाही, फक्त जीवाच्या ठिकाणी आहे. कारण चिदाभासा करता लागणारी अंतकरण नावाची सामुग्री ईश्वराने जिथं दिली तो जीव आहे. जिथं अंतकरणाचा अभाव आहे तो जड आहे. म्हणजे अजून वेगळं बोलू का, जिथं अंतकरण आहे तिथं भावना आहे, जिथं भावना आहे तो भाविक आहे. जिथं अंतकरणाचा अभाव आहे तो जड आहे. मग तुम्ही माणसाला म्हणा, माझं काहीच म्हणणं नाही. ज्याच्या ठिकाणी भावनेचा अभाव आहे, अंतकरणाचा अभाव आहे तो जड आहे. जडाच्या ठिकाणी, बरं जाऊ द्या, तो व्यापक जरी असला, अजून सोपं सांगतो, त्याची जाणीव जिथं आहे तो जीव आहे, त्याची जाणीव नाही तो जड आहे. जडाला काही जाणीव आहे असं वाटतं तुम्हाला? जड म्हणजे तर कळालं ना, जड जड. मला जड म्हणा, काहीच फरक पडत नाही. दगड, आता तर लक्षात आला. आता मला सांगा, दगड जड आहे, त्याला काही स्वतःला जाणीव आहे? स्वतःला काही अस्तित्व आहे दगडाला? दगडाचं स्वतःचं काही अस्तित्व आहे का? त्याला स्वतःच्या काही भावना आहेत का? तुकोबारायांच्या सोहळ्यात माणूस पायी चाललाय, भजन करत चाललाय, आणि भजनच केलं पाहिजे की नाही? घर सोडून जर आपण पायी सोहळ्यात चाललोय तर भजनच केलं पाहिजे की नाही? पण सोहळ्यात सुद्धा माणसं मोबाईल खेळतात. हे जगातलं नवीन आश्चर्य आहे. मोबाईल खेळण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला निघून गेलं, त्यालाही भान नाही राहिलं, महिलाच्या दगडावर आदळलं, डोकं फुटलं, सगळा दगड रक्ताने भरला, पण तो दगड ह्या दगडाला शब्दभर नाही बोलला. का? का? त्याला कुठल्याही संवेदना नाही, त्याच्यामुळे तो कुठलीही कृती करत नाही. त्याला स्वतःचं अस्तित्व नाही. मंदिराच्या पायरीवर ठेवा, नारळ फोडायला कामात येतो. रस्त्याला कडेला ठेवा, लोकांना किलोमीटर सांगतो. नास्तिकाच्या हातात द्या, दुसऱ्याचं डोकं फोडतो. आहे की नाही? आहे की नाही? आणि शिल्पकाराच्या हातात द्या, स्वतःच देव बनून मंदिरात बसतो. स्वतःचं अस्तित्व नाही. पण आता जीवाकडे या. जीवाच्या ठिकाणी दोन गोष्टी इतक्या चांगल्या आहेत. एक, जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे आणि जीवाच्या ठिकाणी कृती आहे. अंतकरणातली संवेदना ही कृतीत बाहेर पडत असते आणि कृतीतून मानवी जीवनाचं अस्तित्व निर्माण होत असतं. मानवाला स्वतःचं अस्तित्व काय त्याच्या कृतीतून आहे, आणि कृती कशावर अवलंबून आहे? तर अंतकरणाच्या संवेदनेवर अवलंबून आहे. मला संत वाङ्मयाच्या संवेदना झाल्या म्हणून माझ्या कृतीतून संत वाङ्मय बाहेर पडतंय, म्हणून माझं कीर्तनकार म्हणून अस्तित्व सिद्ध झालं. एखाद्याच्या अंतकरणात स्वराच्या संवेदना आहेत, त्याच्या कृतीतून गाणं बाहेर पडतंय, भजन बाहेर पडतंय, म्हणून तो गायक म्हणून अस्तित्व त्याचं सिद्ध झालं, वादक म्हणून त्याचं अस्तित्व सिद्ध झालं. आहे की नाही? एखाद्याचं व्यावसायिक म्हणून अस्तित्व सिद्ध झालं, एखाद्याचं समाजसेवक म्हणून अस्तित्व सिद्ध झालं, एखाद्याचं चोर म्हणून अस्तित्व सिद्ध झालं. हे त्याचं अस्तित्व त्याच्या कृतीवर ठरत असतं, आणि ही कृतीचा संबंध त्याच्या अंतकरणाच्या संवेदनेशी असतो. पुन्हा एक भाव नीट ऐका. अंतकरणातल्या संवेदना आणि माणूस करत असलेली कृती कायम साम्य असतं. कृती वेगळी आणि संवेदना वेगळ्या हे कधीच शक्य नसतं. कुठलीही कृती करण्याच्या आधी, कुठल्याही कृतीमध्ये माणूस प्रवृत्त होण्याच्या आधी त्याची संवेदना निश्चित होत असते. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी म्हणून चिवटी, मग ते वाचा दिटी करासी. ज्ञानोबा राय म्हणतात, मनामध्ये निश्चय झाल्याशिवाय, मनाचा संकल्प झाल्याशिवाय तो कृतीतून बाहेर पडू शकत नाही, पडत नाही बाहेर. विषय थोडा बाजूला नेतो, 2च मिनिटं फक्त, सहज जुळलं म्हणून बोलून पटकन येतो. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये
भगवंत तोंड म्हणून ज्ञानी पुरुषाचं वर्णन करतात आणि भगवंताच्या मुखातून ते ज्ञानी पुरुषाचं वर्णन आहे. अर्थात ज्ञानी पुरुषाचं म्हणजे ते संतांचंच वर्णन आहे. आता मला सांगा, इतकं देव त्याबद्दल वर्णन करतायत, देव त्याबद्दल बोलतायत, अर्जुनाच्या मनात सहज येणार नाही का? अर्जुनाच्या मनात आलं, असे ज्ञानी पुरुष मला कधी भेटतील किंवा अशा ज्ञानी पुरुषांची प्राप्ती मला करायची असेल तर काय करावं लागेल? हा संकल्प कोणी केला? या संवेदना कुणाच्या आहेत? अर्जुनाच्या आहेत. पण अर्जुनाच्या संवेदना जर दोघी आत्मतत्वाने एक झाले होते, प्रेमतत्वाने एक झाले होते, त्या संवेदना परमात्म्याला कळाल्या आणि परमात्म्याने विषयांतर करून लगेच अर्जुनाला विचारलं, तुझ्या मनात आहे ना ते नीट आहे का? आता जे ज्ञानाचा कुरुटा ते तर शेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळंगुनी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ, मग उपेक्षित जे आपुले सांगदाती पुशिले, जेणे अंतकर्ण बोधिले संकल्पानो हे. म्हणजे अर्जुनाची संवेदना आणि भगवंताची कृती एक झाली की नाही बघा. लौकिक बोलू का? थोडस बोर होतं का तुम्हाला? गरम होतंय का? खिडकी उघडायची का एखादी थोडी? हा, 2 मिनिटं. हे थोडी बेसिक तर मला मांडू द्या, मग आपण पुढे जाऊया. मी थोडस लौकिक बोलतो. चला बघा तुम्ही अंत करा. रजतम सत्व हे 3 गुण आहेत आणि शरीर हे 3 गुणांनी बनलेलं आहे. पण 3 गुणाचं शरीर असलं तरी एखाद्यावर एखाद्या गुणाचा विशेष प्रभाव असतो. एखाद्यावर तमगुणाचा प्रभाव असतो, एखाद्यावर रजोगुणाचा प्रभाव असतो, एखाद्यावर सत्वगुणाचा प्रभाव असतो. आणि मग तुम्हाला गंमत सांगतो बघा, ही कालगणना किंवा दिनगणना ही सुद्धा 3 विभागात केलेली आहे शास्त्राने. सकाळी सत्वगुणाचा प्रभाव असतो या विश्वात, दुपारी रजगुणाचा प्रभाव असतो आणि रात्री तमगुणाचा प्रभाव असतो. तमगुण रात्री असतो, रजोगुण दुपारी असतो आणि सत्वगुण सकाळी असतो. सत्वगुणाचा प्रभाव सकाळी असतो म्हणून सकाळी सकाळी खून झाला असं कधी ऐकलं का? सकाळी सकाळी चोरी झाली असं कधी ऐकलं का? खून करणारा नास्तिकही सकाळी खून करू शकत नाही, कारण या सृष्टीतल्या सत्वगुणाचा त्याच्यावर प्रभाव असतो. तो सुद्धा सकाळी मंदिरात जातो. आपल्या लक्षात येत नाही आज शेजारी चोऱ्यात का? रजोगुणाचा प्रभाव हा दुपारी असतो म्हणून माणसं दुपारी कमवायला पळत असतात. इकडे पळ, तिकडे पळ, तिकडून ये इकडे, इकडून तिकडे, याची टोपी त्याच्या गळ्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या याच्या डोक्यात. कमावणे रजगुणाचा प्रभाव. खून, दरोडे, अनैतिक संबंध, चोरी, भ्रष्टाचार, अत्याचार, अनाचार या सगळ्या रात्री घडतात, कारण तमगुणाचा प्रभाव असतो. आता वारकरी संतांचे उपकार बघा तुम्ही. सत्वगुण विशेष प्रज्वलित व्हावा म्हणून सकाळी काकडा केला जातो. त्या काकड्याचा वेव्स इतके असे पसरतात, काकड्याला गेला नाही तरी डोळे उघडून काकडा ऐकतो आणि प्रसन्न होतो घरातच बसून. हा काकड्याचा प्रभाव आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता पुन्हा ऐका. संध्या काळ म्हणतात त्याला. संध्या अधिक काळ, संध्येचा काळ म्हणजे दिवस संपणार आहे, रात्र सुरू होणार आहे. म्हणजे आता रजोगुण संपणार आहे आणि तमगुणाचा प्रभाव होणार आहे. हा तम आत येऊ नये याच्यामध्ये मधी जो प्रतिबंध केला जातो संध्याकाळ, त्याला वारकऱ्याची संध्या म्हणतात. म्हणूनच हरिपाठ संध्याकाळी आहे. या हरिपाठाचं वैभव काय आहे? तर हा हरिपाठ बाहेरचा तम आत येऊ देत नाही, म्हणून वारकऱ्याच्या ठिकाणी तम नाही. म्हणून तर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. म्हणून तर संध्याकाळी घरात नाही का मंत्र उच्चार करायचे, म्हणून तर श्लोक म्हणायचे, म्हणून गीतेचा पाठ करायचा आहे, म्हणून हरिपाठ करायचा आहे. हे जसं 3 गुण सांगितलेले, तसं प्रभावाचा विचार केला तर नास्तिक माणूस खून केल्याशिवाय राहत नाही आणि सात्विक माणूस ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय राहत नाही. हा त्याच्या अंतकरणेच्या संवेदनेचा प्रभाव आहे.
विठ्ठल विठ्ठल सात्विकता काय असते बघा. आमच्या गावचे एक ज्येष्ठ वारकरी आहेत. मध्ये कोरोनामध्ये वारी झाली नाही. त्यांच्या आयुष्यात कधी वारी चुकली नाही. त्या कोरोनाच्या काळात आम्ही मात्र वारी केली. पण ती वारी म्हणजे काही वारी नव्हती, पण व्हीआयपी म्हणून केली. निवृत्तीनाथांचे प्रतिनिधी म्हणून बसने वारी केली. निवृत्तीनाथांची एक बस, माऊलींची एक बस. त्या वारकऱ्यांना सांगितलं, चला आमच्या बरोबर, तुमची वारी कधी चुकत नाही, आमच्या बसमध्ये या, मी ऍडजस्ट करतो तुम्हाला. त्या वारकऱ्याने इतकं छान सांगितलं, आयुष्यभर मी त्याची वारी करतोय. हा कोरोनाचा काळ आहे, एखादी वारी त्यांनीही माझी केली तर काय बिघडणार आहे, तो येणारच आहे मला भेटायला. या सत्व गुणाचा आपण केलेल्या साधनेचा हा आत्मविश्वास आहे. मी थोडस रागवू नका माझ्यावर, पण मी एक गोष्ट बोलतो. जीवनात मोठं व्हायचं असेल, जीवनात संकटावर मात करायची असेल तर सगळं सगळं शिलगून गेलं चालेल, स्वतःचा आत्मविश्वास दगावू नका. जोपर्यंत आत्मविश्वास जिवंत आहे तोपर्यंत जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला संपवणार नाही. ज्या दिवशी तुम्ही आत्मविश्वास गमावला तर स्वतः देव जरी उभा राहिला तर तुम्हाला उभं करता येणार नाही. एक देशाची सेवा करणारा नागरिक मला भेटला, जवान. त्याने त्याचा एक अनुभव सांगितला. त्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये गोळीबार झाला. लढता लढता त्याला गोळी लागली, रक्ताच्या थाळोऱ्यात पडला, बेशुद्ध पडला. काहीच पर्याय नाही. त्याच्या बरोबरची सगळीच सवंगडी संपलेली होती. त्याने विचार केला, मला आता इथून पळल्याशिवाय विलाज नाही. आत्मविश्वासाने उठला, रक्त वाहत होता आणि तो पळत होता. पळत राहिला, पळत राहिला, पळत राहिला. आता फक्त 10 फूट त्याची विश्रांती म्हणजे त्यांचा कॅम्प होता, तिथपर्यंत पळत आला. कॅम्पातल्या लोकांनी बघितले, धावले. तो 10 फूट राहिला होता, पण तिथंच त्याने अंग टाकलं. त्याच्या कॅम्पातल्या लोकांनी उभं केलं, उठवलं. तो पाय सुद्धा धरत नव्हता, हात सुद्धा धरत नव्हता. त्याला शेवटी उचलावं लागलं आणि कॅम्पात आणावं लागलं. त्याच्यावरती प्रक्रिया झाली. काही दिवसांनी तो बरा झाला आणि त्याच्या ऑफिसरने त्याला विचारलं, 6 किलोमीटर रक्ताच्या धारा लागल्या होत्या तरी तू पळत होता आणि 10 फूट तू का चालू शकला नाही? त्याने एक उत्तर दिलं, 6 किलोमीटर माझा आत्मविश्वास जिवंत होता आणि 10 फूट तुम्ही मला दिसल्यावर तुम्ही गमावून बसलो, म्हणून मला पाऊलही टाकता आला. म्हणून आत्मविश्वास गमवू नका. विठ्ठला 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 विठ्ठला. हजारो पॉझिटिव्ह गोष्टी, हजारो नाही लाखो पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या साधनेतून तुमच्या जीवनात प्रभावी होतात. दुर्दैवाने एखादा निगेटिव्ह विचार तुम्ही केला की ही सगळी साधना रास पावते आणि सगळी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यात प्रवेश करते. म्हणून एक लक्षात ठेवा, बी पॉझिटिव्ह. कायम प्रसन्न राहा, कायम चांगला विचार करा. एक सांगू, काहीच आणलेलं नव्हतं तुम्ही, काहीच नेणार नाही तुम्ही. राग नका मानू. आपल्या बापाने जवळजवळ इथं बसलेले सगळेच, आपल्या बापाने जन्म दिल्या पलीकडे आपल्याला काहीच दिलं नाही. आपण स्वकर्तृत्वाने इथपर्यंत आलोय. मग तुमच्याही पोरांना स्वकर्तृत्वाने इथपर्यंत पुढे जाऊ द्या. तुम्ही त्यांचा विचार करून स्वतःचं आयुष्य खराब नका करू देऊ. तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्ही वारकरी म्हणून जगा, ज्ञानेश्वरी गाथ्यामध्ये जगा. अहो, ते तुमच्यापेक्षा जनरेशन पुढचं आहे, ते तुमच्यापेक्षा कितीतरी विद्वान आहेत आणि ते तुमच्यापेक्षा खूप मोठे होणार आहेत. तुम्ही विनाकारण त्याच्यात अडकू नका. मी संवेदना आणि कृती सांगतो. विठ्ठल विठ्ठल.
रेड्याचा कृतीशी कसा संबंध आहे अजून एक भाव सांगतो, मला पुढे जायचंय. ज्ञानोबारायांनी रेड्याला जवळ उभं केलं. पैठणचा प्रसंग आहे. भाव बघा बरं का. त्या धर्म मार्तंडांनी सांगितलं, याचंही नाव ज्ञाना आहे, तुमचंही नाव ज्ञाना आहे, मग तुम्ही वेद बोला, म्हणजे हा बोललाच पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणजे बोलेल ना. आता माझा भाव नीट ऐका. ज्ञानोबाराय कळण्याकरता आपल्याला अजून खूप जन्म घ्यावे लागतील. आपण नुसतं रडून ज्ञानोबाराय कळत नसतात, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांचं चरित्र रडण्याकरता नाही, घडण्याकरता आहे. ज्ञानोबारायांनी रेड्याला तू बोल असं म्हटलंच नाही. ज्ञानोबाराय आत्मतत्व जागृत केलं आणि ज्ञानोबारायांनी संकल्प केला, तोही माझा आत्मा, रेड्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, आणि तो आणि मी जर एक असेल तर माझ्या आत्म्याने ऋग्वेद बोलला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे बोले, म्हणजे ही संवेदना, हा संकल्प ज्ञानदेवांनी स्वतःच्या आत्मतत्वाशी केला. पण आत्मतत्व एक झाल्यामुळे रेडा बरोबर ऋग्वेदच बोलला. सामवेद बोलू शकला असता, यजुर्वेद बोलू शकला असता, अथर्ववेद बोलू शकला असता, पण ऋग्वेदच बोलला. त्याचं कारण आहे, ऋग्वेदाची संवेदना, कृतीतून ऋग्वेदच बाहेर पडला. विठ्ठल विठ्ठल. आता या संवेदनेबरोबर अजून एक गोष्ट तुम्ही घर करून बसलाय. आजचं कीर्तन मी थोडस जनरल करतोय. या संवेदनेबरोबर मानवी हृदयात अजून एका विकृत गोष्टीने आक्रमण केलेलं आहे. काहींचं अंतकरण पूर्ण व्यापून गेलंय त्या विकृतीने. काही पारमार्थिक लोक त्या विकृतीत नाही आहेत. त्या अंतकरणातल्या छोट्याशा पुंजला, त्या विकृतीला शुद्ध मराठीमध्ये स्वार्थ म्हणतात. आहे का बघा बरं, हात लावायचा आहे ना. स्वार्थ आहे ना. असावा का नसावा? खरं सांगा, स्वार्थ असावा का नसावा? एक सांगू, पुन्हा तोच विषय आला. स्वार्थ शुद्ध आणि निरपेक्ष असावा, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून देतो. तो विकारी नसावा, म्हणजे अधपतनाला जात नाही माणूस. आमचे नाशिकचं वैभव विवा शिरवाडकर अर्थात तात्यासाहेब, कदाचित साहित्यशास्त्रातलं फार मोठं नाव आहे, आपण त्यांचं साहित्य वाचलंही असेल. त्यांचं एक वाक्य मला फार आवडलं, त्यांच्या लेखात वाचलं. ते म्हणतात, प्रत्येकाच्या हृदयात स्वार्थ असावा. काय म्हणतो? प्रत्येकाच्या हृदयात स्वार्थ असावा, फक्त एवढंच आहे, तो गाव गटारी सारखा गलिच्छ नसावा, गोदावरीच्या तीर्थासारखा पवित्र असावा. गोदावरी सारख्या तीर्थासारखा पवित्र स्वार्थ ईश्वराची प्राप्ती करून देतो, आणि विकारी गलिच्छ स्वार्थ नाती तोडतो, संबंध तोडतो, माणसाला स्वतःलाच विसरायला. या स्वार्थाची अजून एक अडचण, मी आता अभंगाकडेच जातोय, तुम्ही लक्षात घ्या. या स्वार्थाची अजून एक अडचण सांगतो तुम्हाला. या स्वार्थातून एक तत्व निर्माण होतं. माझ्या स्वार्थाला अनुकूल लोक मला आपली वाटतात, आणि माझ्या स्वार्थाला प्रतिकूल असलेली लोक मला विनाकारण परकीव आहे. इतकी दुर्दैव आहे. जो मला स्वार्थासाठी मदत करतो ना, तो मला इतका जवळचा वाटतो. तो 4 वर्षात भेटला तरी मिठी मारतो. आणि माझ्यातला विकृत स्वार्थ जागा झाला की सक्का भाऊच मला परका वाटतो. माझे एक मित्र जज आहेत, त्यांनी मला एक आश्चर्य सांगितलं. ते सिव्हिलचे जज आहेत, सिव्हिल कोर्ट. ते म्हणले, महाराज तुम्ही कीर्तन करतायत पण समाज सुधारला असं मला वाटलं नाही. मी म्हटलं, साहेब असं का बोलतायत? ते म्हणले, माझ्याकडे जर 100 केसेस चाले असतील, त्या 100 पैकी 95 केसी भावाभावाच्याच असतात. याच्यापेक्षा मोठा स्वार्थ काय असला?
विठाला विठाला तरी निर्माण होते दोन माणसांमध्ये. याला शास्त्र शुद्ध अपपर भाव म्हटलेला आहे. हा अपपर भाव परमार्थाच्या दृष्टीने घातक आहे महाराज. आपलं आणि परकेपणा येतं. मग ते इतकं बारीक आता तर बोलत नाही मी, जाती जातीपर्यंत आलं. माझ्याच जातीचा कीर्तनकार असला पाहिजे इतकं दुर्दैव या वारकरी संप्रदायात. भेदाभेद भ्रम विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद मंगल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेद भेद महाराज म्हणता भ्रम झालाय तुम्हाला. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद. खर तर जीव जीव, तुमचा जीव आणि माझा जीव एक आहे, पण आम्ही कल्पित भेदात गेलोय. मी तुमचा जीव माझा समजत नाही आणि माझा जीव तुमचा समजत नाही, म्हणून तर तुमचा जीव घ्यायला मी उठलोय. गो हत्या बंदी कायदा आणायचं काही कारणच नाही, पण आम्ही गायीचा जीव वेगळा समजतो म्हणूनच गायी कापतो. मला एक शिकलेली मुलगी भेटली. ती म्हणले, नाना मला लग्न करताना माझे वडील वगैरे काही असू द्या, पण माझी एक अट असणार आहे. म्हणले काय? माझ्या नवऱ्याने मेलेलं खाण्याची वेळ माझ्या नवऱ्यावर येऊ नये. काय म्हटलं रे? मेलेलं खाण्याची वेळ माझ्या नवऱ्यावर येऊ नये आणि मेलेली शिजवण्याची वेळ माझ्यावर येऊ नये. असा नवरा भेटेल तरच मी लग्न करेन. मग तो गरीब असला तरी चालेल, पण तो वारकरी असला पाहिजे, तो सात्विक असला पाहिजे. मला फार काही शिकायला मिळत. तिचं इतकं मला पटलं ते सात्विक असलं पाहिजे. सात्विक. एक खरं सांगू का महाराज, ऐका ना तुम्ही, घरात एक तरी वारकरी असला पाहिजे. तुमच्या पिढ्यानपिढ्या सुधारल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं एक वाक्य आज मोठा भाऊ म्हणून लक्षात येईल, लहान भाऊ म्हणून माझं ऐकाल का? माझं जीवनात हजारो मित्र करा, माझं काहीच म्हणणं नाही, पण त्याच्यातला एक तरी मित्र वारकरी असला पाहिजे. गोव्याला नेणारे 100 मित्र असू द्या, पण आळंदी पंढरपूर नेणारा एखादा तरी मित्र असला पाहिजे. 100 मित्रांच्या जागी एक वारकरी मित्र तुमचं जीवनाचं कल्याण केलं. जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे नदी भवतापा, त्याचा पुढे तापा भव नदी. जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा पुढे तापा भव नदी, त्याचा पुढे तापा भव नदी. ज्याच्या कुळात वैष्णवच नाही तर त्याचं जीवन काय महाराज. म्हणून नामदेवरायांचं एक पसायदान आहे, तुमच्या पाठ आहे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा. हरीच्या दासा हरीही दासा, हर हे दासा. हरीचे जे दास असतात ते हरिदास असतात. हरीच ज्यांचा दास असतो ते हरिदास असतात. असे हरिदासांचं कुळ चंद्र सूर्य असेपर्यंत अकल्प त्यांच्या घरी हरिदास असू द्या. हरिदास असणं गरजेचं आहे. भेद बद्दल बोलतोय. हा भेद संतांनी कधीच केला नाही. हा भेद, हा मत्सर, हा अपपर भाव तुकोबारायांकडे कधी दिसला नाही.
ज्ञानोबरायांकडे कधीच दिसला नाही. ज्ञानोबरायांना किती त्रास दिला, ज्ञानोबरायांनी त्यांना आधी जवळ केलं. तुकोबरायांना किती त्रास दिला, तुकोबरायांनी त्यांना आधी जवळ केलं. मला एक 2 मिनिटं घेतो म्हणजे एक ओवीस सांगतो, दृष्टांत सांगतो. हा संतांच्या ठिकाणी अपपर भावच नाही. एक शेतकरी असतो, त्याने झाड लावलं बांधावर. झाड लावणं एवढं सोपं नाही हो. मग जगद्गुरु तुकोबरायांच्या कृपेने तुमचं झाड 14 वर्षाचं झालं. त्यांची झाडं पहिल्याच वर्षी बंद पडतात. इवलेसे रोप. त्या शेतकऱ्याने झाड लावलं, प्राण्यांपासून संरक्षण केलं, त्याला खत पाणी दिलं, ते झाड मोठं केलं, मोठं बहरलं ते झाड. त्याला पानं आली, फुलं आली, फळ आली. शेतात काम करता करता थकला एक दिवशी बिचारा. थोडीशी सावली मिळावी म्हणून झाडाच्या बुंद्याशी बसला. काय योगायोग म्हणावं लागेल. वाऱ्याची एक झुळूक आली आणि पिकलेलं फळ नेमकं त्याच्या मांडीवर. नाही, तुम्ही कर्म करा, फळ तुम्हाला मिळणारच. त्याच्याच मांडीवर पडलं. आपल्या कर्माचं फळ चाखू लागला. कर्म चांगलं होतं म्हणून फळ गोड होतं. कर्म जर चांगलं असेल तर फळ कडू कसं असेल बघा. गोड फळ चाखत होता आणि विकृत माणसाने बघितलं हा फळ चाखतोय, याला थांबवलं पाहिजे. यालाच महाराष्ट्राची विकृत संस्कृती म्हणता का? एखादा माणूस कर्तृत्वाने मोठा व्हावा आणि त्याला थांबवण्याकरता एखाद्याने प्रयत्नशील व्हावं. तो म्हणले याला फळ नाही खाऊ द्यायचं. झाडावर चढला आणि झाडच तोडलं. तोडता तोडता थकला, तोही घामाघूम झाला. पर्याय नाही म्हणून झाडाच्या बुंद्याजवळ आला. 2 व्यक्ती झाडाजवळ बसलेत. एक वाढवणारा सावली घेतोय, दुसरा झाड म्हणलं चल तिकडे होतो, गेट आउट. मला तोडतो आणि माझ्या सावलीत बसतो का? हा, पण त्या झाडाने तसं केलं नाही. जो खांडावया घावो गाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली, वृक्ष दे जैसा ना तरी इक्षदंडू, पाळी तया गोडू, डाळी तया कडू, नव्हे चीज. अहो उसाला किती बी पिळू द्या, उसाला किती पिळू द्या, तो गोडवा सोडत नाही. झाडाला किती तोडू द्या, तो सावली देणं थांबत नाही. संतांचा किती छळ करा, विश्वाचं कल्याण केल्याशिवाय आणि मानवावर प्रेम केल्याशिवाय ते राहत नाही. अपपर भावच नाही. म्हणून संत श्रीमंत आहेत, त्यांना श्रीमंत या करता म्हणतात. बँक बॅलन्स 0 आहे, जगातली माणसं खूप जोडलेली आहेत. राग नका मानू. बँक बॅलन्स वाढवण्याच्या नादात आम्ही नाती तोडायला लागलो, माणसं विसरायला लागलो, आणि म्हणून शेवटी बँक बॅलन्स कामी येत नाही, आपलाच कामी येतो. तेव्हा आपण खूप दूर गेलेलो असतो. कधीतरी ही संपत्ती वाढवा. ज्याला श्रीमंत व्हायचं असेल ना, त्यांनी माऊलींचा आदर्श घ्या. हे विश्वची माझे घर. या विश्वाला घर मानून विश्वातला आस्तिक आणि नास्तिक दोघांना आपलंसं केलं. अनाथाला आपलंसं केलं, ज्ञानाबाई माझ्या अनाथाची ना. रेड्यासारखा निर्बुद्धाला आपलंसं केलं, रेड्यामुखी वेद. एवढं कशाला सांगायचं? अहंकारी असलेल्या चांगदेवाला सुद्धा आपलंसं केलं. म्हणून ज्ञान माणसं जोडावं. थोडस 1 मिनिट घेतो. विठ्ठल विठ्ठल. एका ऑफिसमध्ये काम करणारा तो अधिकारी सुट्टी झाली म्हणून घरी निघाला. युगायोगाने नाताळची होतीच दुसऱ्या दिवशी. निघता निघता त्याच्या बॉसने सांगितलं, अहो जरा आत्ताच मंत्रालयातून एक मेल आलाय, आपल्याला परवा काही झालं तरी हा अहवाल द्यावाच लागेल, तुम्ही हे घरी न्या, होमवर्क करा, पण परवा मात्र हे घेऊन या. त्याने ते दप्तर घेतलं, घरी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कामाला लागला बिचारा. 5 वर्षाचं त्याचं लेकरू होतं. त्याच्या जवळ आलं. का हो बाबा, काय करताय तुम्ही? त्याने सांगितलं, बेटा ऑफिसचं काम करतो मी मदत करू तुम्हाला? म्हणजे लहानपणीच असं वाटतं.
ते म्हणले हे तुझं काम नाही, ते व्यत्यय आणायचं, त्याला नादी लावावं म्हणून एक कागद फाडला, एवढा गोळा तयार केला, एक चिकट टेप दिला, म्हटले त्या खोलीत जा, एवढा कागद चिटकून आणतो. त्याला वाटलं तास 2 तास येते करेल, आपलं काम होऊन जाईल. हे पोरग त्याचा बाप निघाला, 5च मिनिटात चिटकून आणला. आणि तो कागद जो फाडला होता ना, तो जगाचा नकाशा होता. काय होतं? आता जगाचा नकाशा फाडला, चिटकवणं शक्य 5 वर्षाच्या पोराला? बापाने डोळे पांढरे केले, अरे तू हे कसं शक्य आहे तुला? आईने मदत केली असेल. तुम्ही आई तर सकाळी सकाळी बचत गटाला गेली, तिला ज्ञानेश्वरी वाचणं शक्यच नाही. अरे मग हे कसं कसं केलं तू? त्या पोराने जे सांगितलं, बाबा अहो मी कुठे हा जगाचा नकाशा ओळखतो, फाडला तो फाडला, पण या नकाशाच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होतं, ते तुम्ही फाडून टाकलं होतं. मी फक्त तेवढा माणूस जोडला. आता तेवढा एक माणूस जोडल्याने इकडे जग जोडलं गेलं, हे मला तरी कुठे माहिती. माणसं जोडा, माणसं जोडा. माणसं अलीकडे फार सोशल वर्क करतायत, सामाजिक कार्यकर्ता समजतात. सामाजिक कार्यकर्त्यांनी एक काम केलं पाहिजे, काय? स्वतः घरी एक ठेवलं पाहिजे. ते आता तुम्ही मुंबईतले लोक आहेत, तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल कदाचित. हा, तुम्ही काय फ्री ऑफ तांदूळ घेत नाही ना, त्याच्यामुळे तुम्हाला रेशन कार्ड नसेल माहिती ना. शिधापत्र त्याला म्हणतात, नाहीये का? आहे ना. तुम्ही घरी गेले की ते उघडा, बरं का, ऐका ना, मी प्रॅक्टिकली कीर्तन करतो. ते उघडा आणि मागच्या पानावर असे सगळ्या घरातल्या व्यक्तींची नावं असतात, बरोबर आहे? आणि खाली लिहिलेलं असतं युनिट संख्या, त्याच्यावर तुम्हाला किती किलो द्यायचं ठरवतो मोदी. ऐका ना, ऐका ना, रागू नका माझ्यावर, मी प्रॅक्टिकली बोलतोय. ती घरातलं युनिट ज्याला एक करता आलं ना, त्यालाच युनायटेड होता येतं, लक्षात. आणि युनायटेड झाल्याशिवाय युनिव्हर्सलकडे जातात असेल. म्हणून 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 सहन करा, पण घरापासून सुरुवात करा. ना तरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा, मूर्ख जैसा. आई वडिलांशी ज्याला नीट बोलता येत नाही आणि तो गावात समाजसेवेच्या गप्पा मारतो, तो जगातला मूर्ख आहे असं ज्ञानेश्वर महाराज. सुरुवात घरातून करा आणि मग जग आपलंस होईल. हे जग आपलंस करता करता, काही नाती आपली करता करता, तुमचा जन्म नाती आपल्यास करत असताना, ही नातं जोडत असताना जगन्नाथापर्यंत पोचायचे हे विसरू नका. या जगातली नाती आपली करता करता हा जगन्नाथच आपलं नाथ झालं पाहिजे, आणि जगन्नाथच आपण झालो पाहिजे, आणि आपला जगन्नाथ झाला पाहिजे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथा जनार्दन, अनाथा जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 अनाथ अनाथ जनाथ, अनाथ अनाथ जनाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथ अनाथ जनाथ, अनाथ अनाथ जनाथ. ही नाती जोडत असताना ही नाती ईश्वराशी जोडली गेली पाहिजे, आणि आपला संबंध परमात्म्याशी आला पाहिजे. कारण बाकीची नाती
बाकीची नाती नाती. बरं मी एक चॅलेंज करू का तुम्हाला? कामी येणारे एक नातं सांगा. चला कोणतं बी एक नातं सांगा कामी येतं बा तुम्हाला. नावं मी घेऊ का? भाऊ, भाऊजाई, बहीण, सांगा ना. आई कामी येते, मी मान्य करेन. मी आईचं निष्पाप प्रेम आहे. आईच्या प्रेमाबद्दल मी काही शंका सुद्धा घ्यायला तयार नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले फार छान सांगायचे. आमच्या सारडाला व्याख्यान असायचे त्यांचे तेव्हा. ते म्हणायचे आई ऊस तोडणाऱ्याची असू द्या, नाहीतर एखाद्याची म्हणजे ऊस तोडणाऱ्याची पालातली असू द्या, नाहीतर श्रीमंताची महालातली असू द्या, तिचं प्रेम करण्याचं हृदय एकच आहे. फक्त लोक महालातल्या आईला आदर्श माता पुरस्कार देतात आणि पालातल्या आईला विसरतात. हे लोकांचं दुर्दैव आहे. मी त्याच्या पलीकडे मी आईची एक माझ्या व्यक्तिगत जीवनाची व्याख्या सांगतो. मी आईला याकरता मानतो, आईला याकरता मानतो, ज्या दिवशी मी या विश्वात प्रगट झालो त्या दिवशी देवाने अन्याय केला, मला उघडच पाठवलं, पण क्षणात माझ्यावर जिने पांघरून घातलं, ती पांघरून घालणारी देव म्हणजे माझी आई. जिच्या मांडीवर मी पहिला श्वास घेतला, ती ऑक्सिजन देणारी तत्व म्हणजे माझी आई. म्हणून मी नेहमी सांगत असतो, पहिला श्वास तुम्ही सगळ्यांनी तिच्या मांडीवर घेतलाय, एवढं कर्तव्य विसरू नका. शेवटचा तिचा श्वास तुमच्या मांडीवर जाऊ द्या. विठ्ठल विठ्ठल त्याच्या पुढे जाऊन वारकरी असाल तर आई बापाची सेवा हेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. आई बापाची सेवा जर केलीच नसती पुंडलिकाने तर हा विटेवरती उभा राहून आपल्याला दर्शन दिलंच नसतं. हा युगे 28 विटेवरी उभा आहे, ही फक्त आई बापाच्या सेवेची पुण्य आहे, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊन सांगतो. पण आता आईबद्दल सुद्धा जर वेदांताच्या दृष्टीने धरलं तर ती वो जीवच आहे ना, हा बी जीव आहे. शेवटच्या क्षणाला ती पण कामी येत. काळाची येऊडी पडेल सोडविना देवा माय बाप. काळाची येऊडी पडेल काळाची उडी जेव्हा पडते, काळ जेव्हा येतो, तेव्हा आईबाप सुद्धा काळाच्या तावडीतून सोडवू शकतात. कवनाचे मायबाप मृग जळावत. एखादा म्हणेल सीएम साहेबांशी माझे संबंध आहेत, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसं आहे रे का म्हणे तुला एका. आता इथपर्यंत तुम्ही येऊन मी तुम्हाला ठेवलंय. या जगात परमात्मा सोडलं तर तुम्हाला कोणी सोडवू शकत नाही. मग परमात्म्याने सोडवावं असं वाटत असेल तुम्हाला परमात्म्याशी संबंध जोडावा लागेल ना. संबंधाशिवाय सोडवेल का तो? तो सर्वांना सोडवतो पण सर्वांना सोडत नाही. त्याच्याशी संबंध काय असतं बघा तुम्ही. दोन माणसं नातं फिक्स होत नाही तोपर्यंत जबाबदारी कळत नाही, दोघातलं प्रेम उदयाला येत नाही. मग प्रत्येक नात्यातला प्रेमाचा भाव वेगळा आहे. आलं लक्षात? नाही लक्षात आलं? दोघांमध्ये नातं निश्चित झालं तर प्रेम आहे ना. थोडस मला खाली येऊन बोलावं लागेल, मला माफ करा, पण स्वतःच्या लेकराने दिलेलं आईला आलिंगन
आणि त्याच्या वडिलांनी दिलेलं आलिंगन, म्हणजे पतीने दिलेलं आलिंगन आणि मुलाने दिलेलं आलिंगन, क्रिया जरी एक असल्या तरी मुलाच्या आलिंगनातून मातृत्वाचा भाव जागृत होतो आणि पतीच्या अंगणातून विकाराचा भाव जागृत होतो. का? की याच्यातला नात्याशी संबंध आहे ना. म्हणून तुम्ही देवाशी संबंध जोडताना आधी स्वतःचा विचार करा. अजून वेगळं बोलतो, चला ठीक आहे. माझं कोण आहे हे जर तुम्हाला ओळखायचंच असेल तर आज तुम्ही एक काम करा, मी कोण आहे हे निश्चित करा. जोपर्यंत मी कोण आहे हे ठरत नाही, मी कोण आहे हे निश्चित होत नाही, तोपर्यंत माझं कोण आहे हे कळू शकत नाही. मी कोण आहे, मी कोण आहे. मी गंमत करत असतो. करू का 2 मिनिटं? चला 1 मिनिट थांबा. मी 1 मिनिटं कीर्तन थांबवतो, तुम्ही एक मदत करा मला, म्हणजे तुमचं तुम्हीच करा. अत्यंत जीवलग आवडत्या 3 मित्रांचं तुम्ही स्मरण करा. आता मैत्रिणी बी चालतील, काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणतो मी? अत्यंत जीवलग आणि जिव्हाळ्याचे 3 मित्रांचं तुम्ही स्मरण करा. केलं? आठवले? आठवले? केलं का? चला, केलं ना? आठवले ना 3 मित्र? आता मला सांगा, तुम्ही पहिले तर 2-3 बदलले. हा घ्यावा का? नाही नाही नाही, हा तर लई बेकार. बरं हा घ्यावा का? अरे हा ₹1,00,000 घेऊन गेला, अजून आणून देत नाही. राग नका मानू. तुम्ही बाहेरचे 3 मित्र आठवण्यापेक्षा तुम्ही स्वतःचीच आठवण करा आणि स्वतःला तो मित्र समजा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःलाच आठवाल, स्वतःचीच ओळख करून घ्याल, त्या दिवशी तुम्हाला या जगात फक्त परमात्माच आपला असं वाटेल. मी भक्त आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. मी अनाथ आहे, ज्ञानाबाई माझ्या अनाथाची नाही. मी कोण आहे हे ठरलं की माझं कोण आहे ठरते. माझ्या विठोब कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आदराची देव होया आपणची देवा, होया भाव गुरवे वासना मडिय देवा, गुरवी मडिय देवा, गुरवी वासना मडिय देवा, गुरवी वासना. माझा विठोबा माझा वाटला पाहिजे. जसं तुकोबरांना माझा वाटला, जसं राधेला कृष्ण माझा वाटला. वेळ जातो बरं का, असं काही आलं का? 2 मिनिट. एक दिवशी नारदाची दुर्वास ऋषींची गाठ पडली. दुर्वास ऋषींना नारदाने बघितलं, नारदाने प्रणाम केला. ऋषीवर्य प्रणाम असो. दुर्वास ऋषींचं नारदाकडे लक्ष गेलं. नारदाला म्हटले, फार फ्रेश दिसताय तुम्ही, फारच प्रसन्न. अहो काही नाही, सकाळी येत होतो, राधा मैया भेटल्या. काय बुवा त्या बाईला भेटलो ना, आनंदच झाला. तिचं नाव नको घेऊ, तिच्याबद्दल मी सगळं ऐकलंय. व्यभिचारी आहे ती, स्वतःचा नवरा सोडला त्या कृष्णाच्या नादी लागली. ती म्हटली ती कशी आहे मला माहिती नाही, पण तिला भेटल्यावर आनंद होतो हे मात्र सत्य आहे. आणि तुम्हाला खात्री करायची तर तुम्ही बी बघून घ्या. दुर्वास म्हटले मी नाही जाणार. घ्या बघून. बुवा लपत लपत गेला बघायला, कोणी बघतं का काय, व्हॉट्सअपला टाकू नये म्हणून. पटकन राधेच्या महालात शिरले. राधा मैयाने बघितलं, प्रणाम केला. वा वा वा, मी तर ऐकलं होतं बहु अवघड असे संत बेटी, पण सोपी आहे. सकाळी नारद महर्षींचं दर्शन, आता तुमचं दर्शन. स्वामीजी धन्य, तुमची कृपा झाली. नाही नाही, तुला काही सांगायला आलोय. काय? गावात चर्चा फार वाईट आहे तुझी. कोणाची? माझी? हा,
चौकात चौकात तुझी निंदा चालू आहे. काय तुझं कृष्णाचं काहीतरी आहे. ते म्हणले पहिली गोष्ट निंदा चालू आहे हे मला आजच कळालं. हे मला आजच कळालं. आता दुसरा मुद्दा, कृष्णाची माझी वाईट चर्चा चालू आहे का? ते म्हणले का म्हणजे हा व्यभिचार आहे तुझा, व्यभिचाराची चर्चा चांगली होईल का? ते म्हणले असं का, चिडू नका. व्यभिचार म्हणजे काय? आचार्य सांगतात, अगं आपल्या वस्तूला आपलं म्हणणं म्हणजे आचार, आणि परक्याच्या वस्तूला आपलं म्हणणं म्हणजे व्यभिचार. म्हणजे आपल्याला आपलं म्हणणं म्हणजे आचार, आणि परक्याला आपलं म्हणणं म्हणजे व्यभिचार. मग मला स्वामीजी सांगा, या जगात आपलं कोण आहे? कोण आपलं आहे? जो करून आणला तो पती आपला आहे का? आणि आपला असता तर टिकला नसता. मुलं आपले आहेत का? पैसा आपला आहे का? सांगा ना, कोण आहे आपलं? आचार्य म्हणले आपलं फक्त या जगात कृष्ण तत्व, परमात्मा तत्व आपलं आहे. मग परमात्मा तत्व जर आपलं असेल, त्याला मी आपलं म्हणतो, हा आचार आहे का व्यभिचार? या जगात प्रपंच करणारी माणसं व्यभिचारी आहेत, पण प्रपंचातून परमात्म्याला आपलंस करणारी आणि आपलं म्हणणारी खरी आचारवंत आणि विचारवंत आहे. आपुला तो एक देव, तो एक देव करुणे घ्यावा, तो एक देव करुणे घ्यावा, तो एक देव करुणे घ्यावा. तेरे विना जीवा करोए, तेरे विना जीवा करोए. गिरती माई रुद्राची जनी, गिरती माई के रुद्राची जनी. तेरे विना जीवा सुख नोहे, तेरे विना जीवा सुख नोहे. गिरती माई के दुःखाची जनी, गिरती माई के दुःखाची जनी. आपुला तो एक, या दोघांमध्ये एकच आपला करा, एकच आपला करा आणि तो आपला करा. तो म्हणजे तो हा विठ्ठल बरोबर, आणि एक म्हणजे एक धरीला आम्ही त्याला आपलंस करा. आता त्याला आपलंस करायचं म्हणजे त्याच्याशी नातं जोडावं लागेल. नाताशिवाय भाव नाही. मग अनेकांनी अनेक नाती त्याच्याशी जोडली. अर्जुनाने सख्यत्वाचं जोडलं, मैत्रीचं जोडलं, द्रौपदीने बंधुत्वाचं जोडलं, आहे की नाही? काहींनी त्याच्याशी मातृत्वाचं जोडलं, काहींनी पितृत्वाचं जोडलं, काहींनी भाऊबंदकीचं जोडलं. विठ्ठल माय बाप बंधू त्वमेव माताच कृष्ण माझी माता. तुकोबाराय म्हणले आपल्याला बी नातं जोडायचंय देवाशी. कोणी बाप जोडलं, याला जर बाप म्हटलं तर मुलाची कर्तव्य आपल्याला आली, याला जर आई म्हटलं तर पुन्हा मुलीची कर्तव्य आपल्याला आली, याला भाऊ म्हटलं तर पुन्हा भावाभावाची भांडण आली, आहे की नाही? तुकोबाराय विचार करतात, असं नातं याच्याशी जोडू आपण, की नातं याच्याशी जोडायचं, पण आपण आयुष्यभर निश्चिंत व्हायचं. सगळी जबाबदारी याच्यावर गेली पाहिजे, सगळी जबाबदारी त्याच्यावर जाईल. असं एखादं नातं आहे का या जगात? आहे एक नातं. एखाद्याला पती म्हणून स्वीकारा आणि त्याची तुम्ही पत्नी व्हा, सगळी जबाबदारी त्या पतीवर गेली. म्हणजे हा जुना काळ आहे. धर्म अर्थ काम एकदा पती म्हणून स्वीकारलं, अनन्यतेने समर्पित केलं, तर सगळी तिची जबाबदारी. कोरोनामध्ये माहेरी पाठवली होती नाही ना? मग सासरवाडीहून पार्सल आली होती का? आपलं आपल्यालाच पोसायचं आहे की नाही? जबाबदारी आपण घेतली. आपण यज्ञ अग्नी ब्राह्मणाच्या साक्षीने वचन दिलंय, म्हणून तिला सांभाळण्याची जबाबदारी आपलीच आहे, तिला सगळ्यात हाऊस पुरवायची जबाबदारी आपलीच आहे, एवढं लक्षात ठेवा. पण तरी ती प्रेम करेलच अशा भ्रमात राहू नये. एक माणूस वैतागला, टेन्शन आलं, थोडेफार व्यवहार इकडे तिकडे झाले, एक दिवशी ते म्हटले हे जीवनच संपू.
त्याने घेतली साडीन बांधली फॅनदान, लटकणार तितक्यात बायको बाहेरून आली. म्हणलं, अहो काय करताय तुम्ही? म्हणलं, जगून तरी काय करतो, फाशी घेतोय. मग तुम्हाला फाशी घ्यायला माझी येवल्याची पैठणीच दिसली का? साडी दुसरी घ्या, दाव्याला नेसायला मला लागेल. त्या दिवशी त्याने डोक्यात आपलं कोणीच नाही. मग तुकोबरायांनी विचार केला, हे जर कोणीच आपलं नसेल तर देवालाच पत्नी करावा. पतिवत जायचा सतार प्रमाण आम्हा नारायण त्यांच्या परी, आम्हा नारायण त्यांच्या परी. पतिव्रत जायचा सतार प्रमाण आम्हा नारायण त्यांच्या परी, आम्हा नारायण त्यांच्या परी. आम्हाला पतिव्रतेला जसा व्रतार तसं परमात्मा आम्हाला आहे. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी घर रिगी झाले पट्ट राणी बळे. किंवा ज्ञानोबा म्हणतात, दुरुला अंबुला केला गे माये. किंवा पाचा दामाचा त्याचं बघा तुम्ही, त्याचा उंबरा उशी करील. हा, उंबऱ्याला उशी समजून तिथंच पडून राहील. एक दिवशी त्याला किव येईल आणि पत्नी म्हणून मला घेईल. अर्जुन आगा तो भक्तो, तोची योगी तोची मुक्तो, तो वल्लभा मी कांतो ऐसे पडे. मी त्याला वरणार आहे. मग तुकोबरायांनी ठरवलं देवाशी लग्न करायचं, त्याला पती करायचं आणि जन्मोजन्मी आयुष्य त्याच्यावर जबाबदारी द्यायचं. आता मला म्हणजे आमचं तिकडचं सांगतो, इथलं मला माहिती नाही. पती आणि पत्नीचा व्यवहार म्हणजे संबंध कसा होतो इकडे? व्हॉट्सअप ऑनलाईन होतो का? कसा होतो? लग्न आहे ना इकडे अजून? हा, मग ठीक आहे ना. मग त्याची एक पद्धत आहे, जुनी पद्धत सांगतो तुम्हाला. मध्यस्थीने एखादी मुलगी दाखवायची, ही दोन्ही कुळ बघायचे, ही वारकरी कुळ आहे, ही वारकरी कुळ आहे, ही मुलगी सात्विक आहे, हा मुलगा सात्विक आहे. मग सुचवायचं. मग मुलावाल्यांनी मुलीकडे जायचं. 10-5 माणसं बैलगाडं झोपून जायचे, जुना काळ. मग त्या मुलीने नऊवारी भेट नेसायची, पाठावर बसायचं आणि मग ह्या जुन्या माणसांनी तिला काही प्रश्न विचारायचे. म्हणजे ही फार जुनी पद्धत आहे. आता असलं करू नका. ह्या हा आहे ते करा, भेटेल ती मिळेल ती करा. हळद लागणं फार महत्वाचं. बाकी ती टिको ना टिको ते पुढचा प्रश्न आहे. मग तिला प्रश्न विचारायचे. ही माणसं इतकी हुशार असायची जुनी, तिला सांगायची पाय धुवून ये. ती पाय धुवून यायची आणि अशा शेणाने सारवलेल्या ती घरात चालायची. तिचे पावलाची ठशी उमटायची. तिथे ठशाकडे बघायचे, ठासून सांगायचे की पोरगी चांगल्या पावलाची बरं का, ती 100% घर चांगलं सांभाळेल बरं का, सात्विक आहे बरं का. तर पावलाच्या ठशावरनं तिला सांगायचे पोहे कर जरा तू. समोर बसून पोहे करून घ्यायचे तिच्याकडनं, म्हणजे ही स्वयंपाकात पण हुशार आहे बरं का. आणि मग गंध लावायचे, टोप्या घालायचे आणि म्हातारी निघायची आणि निघताना तिच्या वडिलांना सांगायचे कळवतो मग आम्ही. लगेच हो नाही म्हणायचे, कळवतो. मग 2-3 महिने हा माणूस बिचारा चक्कर मारायचा त्या मध्यस्थीकडे सायकल घेऊन. हे होकार यायचं नाही. ते 10-20 मुली बघायचे आणि सगळ्यांमध्ये त्यांना आवडली ही मुलगी की तिला होकार कळवायचे. मग तिकडनं होकार आला म्हणजे तिला सांभाळण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली. कधी घेतली? ती सगळ्या परीक्षेत उतरली तेव्हा घेतली. तुकोबाराय म्हणतात, मीही अध्यात्माच्या, वारकरी तत्वाच्या आणि भक्ती प्रेमाच्या सगळ्या परीक्षेत पास झाली आणि भगवंताने मला सांभाळण्याचा निरोप दिला. अभंगाचं शेवटचं चरण. उतरला तुका-तुकी उतरला, तुका-तुकी उतरला, तुका-तुकी उतरला, तुका-तुकी उतरला, तुका-तुकी उतरला, तुका-तुकी उतरला, तुका-तुकी उतरला. कौला दिला
विठ्ठल 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 आणि वाजवा तुका तुके उतरला सहा नगेचा कौल दिला. तुका तुकी उतरला म्हणजे परीक्षेत तुका उतरला. कशावरनं? सहा नकेचा, सांभाळण्याचा. कौल म्हणजे निरोप. देवाचा निरोप आला की तुम्हाला मी सांभाळणार आहे. तुम्हाला सांभाळायचं, एखादा निरोप येईल का कुणाचा? मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे आयुष्यभर. असं येईल का? नाही नाही, देवाला नवस करा, पोराने सांभाळलं तरी भरपूर झालं. आज अलीकडे आपले पोरच आपल्याला सांभाळण्याचे झाले. इथं कोण कुणाला सांभाळायला तयार आहे? मला सुद्धा तुम्ही 10:30 नंतर सांभाळू शकत नाही. एखाद दिवशी ठीक आहे, सकाळी निघा मग आता. कोण सांभाळू शकतं? पण एक लक्षात ठेवा, जगात कोणी जरी सांभाळलं नसलं, पण एकदा त्याने जबाबदारी घेतली तर तो मात्र वाऱ्यावर सोडत नाही. हो, धावे चाले मागे मागे, सुख दुःख क्षणाक्षणा सांभाळितो, साक्षी होतो. गतिर्भ्रता प्रभू साक्षी, साक्षी होतो आपुला. सांभाळतो महाराज. एक अर्धा मिनिट घेतो. राम रावणाचं युद्ध संपलं. बिभीषणाला गादीवर बसवलं. राम राजा अयोध्येला येऊन गेले. तिथलं राज्य बिभीषण सांभाळायला लागले. महाशिवरात्रीचा पर्व काळ होता. बिभीषण रामेश्वरमला अभिषेका करता आले. राजा होता त्या काळी. रामेश्वरांना अभिषेक केला ब्राह्मणांच्या साक्षीने. शिवलिंगावरती असा कवळा कवळा बेल वाहिलेला, छान असं ते. आणि पूजाच चालू होती, तितक्यात एक गाय आली. हिरवा चारा दिसला, गाय तोंड घालायला लागली. पूजा चालू असताना बिभीषणाच्या हातात एक दर्भाची काडी होती. तेवढी काडी हाणून फेकली त्या गायीला. काय दुर्दैव, गाय जागेवर मेली. कळालं, गाय मेली कळालं. आणि त्यावेळेचं गोरक्षक काय असं नव्हतं. गोरक्षक आले. राजा असला लंकेचा, म्हणजे आम्हाला काय झालं, तू गाय मारली. बांधलं त्याला. तो म्हणले, अरे मी नुसती अशी दर्भाची, आम्हाला बाकीचं माहिती नाही. त्याने गाय मारली, याला मारा. मारण्याचा प्रयत्न केला, पण बिभीषण काही मरेना. हातपाय तोडा. हातपायी तुटे ना. आता अंतकरणात रामाची भक्ती होती. ते गोरक्षक म्हणे, याला सोडायचं नाही, ही जिवंत जाळा. चिता रचली, चित्तेवर त्याला बसवलं. डोळ्यात पाणी आलं. प्रभूचं आठवण केली. क्षणात अयोध्येतला प्रभू रामेश्वरमला प्रगट झाला. अरे थांबा थांबा थांबा, कोणाची वाळूची गाडी काय पकडतो तुम्ही? आपलाच कार्यकर्ता आहे तो. अरे बिभीषण आपला माणूस आहे, तुम्हाला कळतं का काही? ते म्हणले, बघा सरकार, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे ना. त्याने गाय मारली, त्याला सजा झालीच पाहिजे. कायद्यात बदल नाही. तुमचा कायदा आहे ना, काही झालं तरी ते सोडायला तयार नाही. शेवटी म्हणले, त्याला तर जाळू देणार नाही. शेवटी त्याला चितेवरनं प्रभूने खाली उतरलं आणि स्वतः प्रभू चितेवर बसले. म्हणजे मी माझ्या भक्तासाठी मी जळायला तयार आहे, मलाच पेटवा, पण माझ्या भक्ताला मी धक्का लागू देणार नाही. का? त्याने भाऊ सोडलाय, त्याने नातं सोडलंय, त्याने गाव सोडलंय, आणि मला जर समर्पण केलंय तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी माझी. परमात्मा सांभाळतो ना महाराज, सांभाळतो. कोण म्हणतो सांभाळत नाही? बघा तुम्ही, मी गंमत करत असतो. मुंबईला कधी कधी ना, बरं का, ते मोबाईलवर आपण नेव्हिगेशन लावतो आणि मग ते कधी कधी चुकवून देतं. एकदा आम्हाला चुकवलं आणि ते अशा बारीक गल्लीत घुसवलं. आणि त्या बारीक गल्लीत एका सायकलवाल्याचा धक्का लागला आमच्या गाडीला. म्हणजे त्यानेच लावला आणि आमच्या ड्रायव्हरची गच्ची त्याने धरलेलं ओढलं. 5,000 रुपये भरून. आता 5,000ची सायकल पण नव्हती. ट्रॅफिक जाम झाली, मागे गाड्या, पुढे गाड्या. मी आपलं शांत बसलो. ते ड्रायव्हरला ओरडायचं, ड्रायव्हर बोलायचं. शेवटी पोलिसांनी बघितलं, पोलीस आला पळत. अरे ट्रॅफिक जाम होते. सरका काय झालं काय? माझ्याकडे लक्ष गेलं, वेशभूषेवरनं ओळखलं. भाग्य आमचं महाराज दिसतायत. हा महाराज कशाच नादी लागतात त्यांचे? अहो हे लोक तुमच्यासारख्याने नादी लागू नये. अहो पण 5,000 रुपये.
ते 5,000 बिजार नाही, तुम्ही एक काम करा 2,000 करा. माझ्या खिशातून 2,000 मी काढले, त्या पोलिसाच्या हातात दिले. त्या पोलिसाने त्या माणसाला इकडे हे 2,000 रुपये घे, उडी इथून निघ. त्याला 2,000 दिले, निघून गेले. मला सांगा, धक्का ड्रायव्हरने लावला की मी लावला? कोणी लावला? 2,000 कोणाच्या खिशातले गेले? अहो, पण तो जर माझा सेवक असेल तर त्याची सांभाळ करणं जर माझी जबाबदारी असेल तर तुम्ही त्याचे भक्त झाल्यावर तो काय तुम्हाला सोडेल का? अहो, त्याने निरोप दिला सांभाळायचा, तो सांभाळतो. तो म्हणतो सांभाळतो म्हणजे उपकार करत नाही. ते ऋणवै पण ते खुनी अंगी, मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागे, भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी, देव ऐकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा, म्हणून या आत्मबोधाची पांजिरा येत ते. देवाने निरोप पाठवला. 5च मिनिटं राहिले होते. तुकोबारांचं लग्न लावून जायचंच आहे आपल्याला. आता निरोप आला, लग्न जमलं. आता पुढची बोली असते बैठक. तुकोबारायांच्या काही मंडळींची देवाच्या बैठक झाली. लग्न देवाकडे ठरलं. मग तुकोबारांनी सांगितलं, लग्न तुमच्याकडे असेल तर मला घेण्याकरता मुरारी पाठवा. तुकोबाराय म्हणतात, देवाने मला मुरारी पाठवला. बोध मुरारी शृंगारीला शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला. देवापर्यंत नेण्याकरिता मुरारी पाहिजे, आणि तो कोणताही मुरारी चालत नाही. बोधरूपी मुरारी आला पाहिजे. बोधरूपी मुरारी म्हणजे सद्गुरु रूपी मुरारी, श्रीगुरु रूपी मुरारी, संत रूपी मुरारी, जो ज्ञानीय आत्मबोधाचा, नाही का? निवृत्तीनाथांचं वर्णन. आता वेळ संपून गेला. मी कधीतरी पुन्हा याचा विस्तार करेल. बोधरूपी मुरारी आला पाहिजे. वारकरी संप्रदाय ही बोधाची परंपरा आहे ना. आदिगुरु शंकरा लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा झाला स्वामुखे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथांनी दिलेला मच्छिंद्रनाथांना बोध, मच्छिंद्रनाथांचा बोध गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांचा बोध गहिनीनाथांना, गहिनीनाथांचा बोध निवृत्तीनाथांना, ज्ञानदेव सार सोजविले. निवृत्तीनाथांनी बोधाची परंपरा आहे. आता लग्न लावायचंच आहे ना, मग काही नटायला नको का? आहे की नाही? अलीकडे लग्नापेक्षा नटवणारीचा आणि फोटोग्राफीचाच खर्च जास्त झाला. असू द्या, काय त्याच्याबद्दल नाही मला बोलायचं. फक्त माझं एक म्हणणं आहे बरं का, म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींना म्हणणं आहे माझं, कधीतरी मीरेसारखं, राधेसारखं, जनाईसारखं माझ्या पांडुरंगासाठी नटून बघा. त्याच्यासाठी नटा, तो नटरंग आहे नाही का? तर तुम्हाला काही त्याचा रंग दिल्याशिवाय राहणार नाही. तर बाकी सगळे रंग व्यर्थ आहेत. पण तोच एक श्रीरंग आहे, त्याचा रंग पांडुरंग आहे. म्हणून तो गायी चारून येताना धूळ अंगावर उडायची, त्या धुळीने जो दिसायचा तो पांडुरंग. त्याच्यासाठी सर्व गोपिका रोज नटायच्या, जाताना नटायच्या, आरत्या करायच्या, आणि येताना नटायचा त्याला बघण्याकरता. म्हणून त्याच्यासाठी नटा, म्हणजे त्याचा रंग लागेल. असो, चला आता नटायचं म्हणजे काय? आखाई चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, अक्षत्वाचा चुडा भरला. आपण सगळेच नाशिवंत आहोत. तो एकच अविनाशी आहे, त्याच्याच नावाचा चुडा आता तुकोबाराय म्हणतात भरला. आणि अंकन मोती नाकाला, मोक्षरूपी नथ नाकात अडकवली. मोक्ष श्यामा नाही अवघड, मोक्षपदे तुच्छी केली या कारणे, आम्हा जन्म घेणे युगे युगे. मोक्ष आम्ही कधीही भोगू, पण आम्हाला त्याचा भक्ती सुख लुटायचा आहे.
त्याकरता आम्हाला त्याच्याशी लग्न करायचंय. तुकोबारायचं लग्न झालं, तुकोबाराय रूपी कन्याचं लग्न झालं. लोक म्हणले आम्ही बी परमार्थ करतो, देव स्वप्नात येत नाही, तुमच्याशी लग्न कसं केलं? अहो लग्न करायला 2 कुळं तर सारखे पाहिजे की नाही? मग तुकोबाराय म्हणले मी काय सामान्य कुळातली नाही, अभंगाचं कुळ. लाडकी लेक मी संतांची, 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 मजबरी कृपा बहुताचे, मजबरी कृपा बहुताचे, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजबरी कृपा बहुताचे, मजबरी कृपा बहुताचे, लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची. गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल ज्ञानेश्वर आपल्या जुईनगर मधील अत्यंत गोड हा उत्सव आपण सगळी मंडळी इतका सुंदर करतात. इथं मागे अनेकदा येऊन गेलो. मला इथं येताना एक गोष्टीचा प्रचंड आनंद होतो आणि तो मी सांगून दाखवतो. इथले श्रोते आहेत ना,
ते कीर्तनकाराला आपोआप बोलवतात. इतकी चांगली श्रोते खूप कमी मिळतात. पण इथले श्रोते इतके सुंदर आहेत, खरं म्हणजे प्रभू तुम्ही महेशाचे मूळ. आणि म्हणून आनंद वाटतो तुम्हाला तुमच्याशी संवाद साधताना. आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला रंगवणारे रंगनाथ कुठे गेले? रंगवणारे रंगनाथ हा पण आपल्यातला एक रंग आहे. परमार्थाचा रंग तुम्हाला चढवतात. स्वतः धावपळ करतात, काही आर्थिक नियोजन असेल, सगळं एक करणं असेल, एक वचन असेल, तर काम करतात. आणि तुकोबारायांसारख्या स्वभावासारखे शांत आणले माऊली आपल्याला भेटले, जानेकर माऊली आवडी, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. तुम्ही सगळी मंडळी सहकार्य करतात, धन्यवाद. ही सगळी महाराज मंडळी खूप छान आणलीत महाराज. हा जुईनगरचा उत्सव यावत चंद्र दिवाकर पुढच्याही पिढीने चालवत राहावा. आणि ह्या उत्सवाची 50वा सुवर्ण महोत्सव करण्याची संधी सर्वांना देवाने प्राप्त करावी. आणि नुसती प्राप्त करावी असं नाही, सगळ्यांना 50 वर्ष आयुष्य द्यावं. सुवर्ण महोत्सव या उत्सवाचा व्हावा आणि 5वा दिवस माझाच राहावा. त्यानंतर मात्र पुढच्या पिढीने हा उत्सव 100 वर्षापर्यंत न्यावा अशा निवृत्तीनाथांना प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय.